आज आपण सर्व इथे जमलेलो आहोत जागतिक क्षयरोग दिनानिमित्त आणि आज आम्ही कॉलेज ऑफ नर्सिंग BJGMC चे विद्यार्थी तुमच्यासमोर एक पथनाट्य सादर करणार आहोत। आता आपण बघूया जाधवांच्या घरात काय चाललंय। नॅचरल किती दिवसापासून तुझे बाबा खूप बोलताय त्यांना दवाखान्यात घेऊन जा। येतो बाबा माझ्याकडे खूप काम आहे मला शेतामधले काम आहे येतो मी त्यांना उद्या हा, उद्या घेऊन जा. उद्या नाही येऊ नका. खूप काम आहे माझ्या मागे येतो मी त्यांना का हो 10 दिवसापासून ठोकताय कळतं की नाही कळत तुम्हाला चला उद्या जा उद्यामध्ये जायचं आहे आपल्याला नाही नाही मला परवाच्या दिवशी खूप काम आहे मला उद्याच न्यावं लागेल तुम्हाला उद्या चला चला म्हटलं तुम्हाला समजत नाही का चला उद्या बस जायचं आहे उद्या इथे लेकरं म्हणत आहे दवाखान्यात चला तर जा ना दवाखान्यात। हा चला उद्या हा चला तर आता आपण बघितलं की रामदास यांची तब्येत खूप खराब झालेली आहे आणि ते दवाखान्यात जायला नकार देत आहेत जेव्हा की त्यांच्या कुटुंबातले सर्व सदस्य त्यांना आग्रह करत आहेत। पुढे आपण बघूया की रामदास हे दवाखान्यात जातात की नाही। चला बाबा व्यवस्थित चला काय नाही झालं येऊ का डॉक्टर साहेब 10 दिवसापासून ठोकता येते काय नाही डॉक्टर 2-3 आठवड्याला खोकला येतोय काय दवा औषध वगैरे घेतले ठीक आहे आपण तुम्हाला एकदा चेक करू त्यानंतर बघू काय काय झालं डॉक्टर साहेब तुम्हाला आणखी वगैरे काही होत आहे का रात्री आम्ही वगैरे सुद्धा रात्री काम वगैरे सुद्धा आणि काही दिवसांमध्ये वजन वगैरे कमी झाले असं वाटते का मी तुम्हाला सध्या काही औषधे लिहून देतो ते तुम्ही औषधे घ्या आणि काही टेस्ट वगैरे पण देतो छातीचा एक्सरे काढून आणा आणि खाली जाताना तेवढं छातीची तपासणी करून घ्या। हो डॉक्टर साहेब काही जास्त नाही झालं ना नाही आपण बघू मी सध्या 3 दिवसापूर्वी तुम्हाला औषधे लिहून देतो त्यानंतर तुमचे रिपोर्ट येऊन जातील 3 दिवसात त्या 3 दिवसानंतर आपण पुढची प्रक्रिया करू। कुठे जायचं आहे टेस्ट करायला खाली तुम्ही लॅबमध्ये जा तिथं एक लॅब असते तुम्हाला पुढची सांगा बघतो मी जातो हां चला बाबा आरामात टेस्ट तिथेच मिळतात का त्या हे घ्या डॉक्टरांनी पाठवले का तुम्हाला डॉक्टरांनी पाठवले चिठ्ठी हीच आहे का हा ही चिठ्ठी आहे हा ही आहे हे बघा तुम्हाला तुमची चाचणी करायची आहे तर त्यासाठी मी तुम्हाला 2 डब्बे देईल तर एका डब्बेमध्ये आता मला लगेच
जो खोकल्यामधून मुलगा येतो त्याचा याच्यामध्ये द्या. आणि जी दुसरी जी डबी आहे त्याचं मला उद्या सकाळी आणून द्या. किंवा उद्या सकाळी उठल्या जेव्हा खोकला असेल त्यावेळेस त्यांची जी मुलगाची सॅम्पल आहे त्याच्यामध्ये टाकून द्या. आता हे करून घ्यायचं. या बाबा आपल्याला झालं घ्या साहेब. कधी येऊ यायला? हे 3 दिवसानंतर याचा रिपोर्ट आहे. ठीक आहे. आणि ही दुसरी डबी आहे ह्याची उद्या मला सकाळी आणून द्या. आणि ही डबी व्यवस्थित ठेवा. कोणाची इतर लोकांच्या हातात द्यायची नाही. ठीक आहे. जावा. चला बाबा घरी चला. काही नाही झालं तुम्हाला. चला. रामदास यांनी सगळ्या चाचण्या करून घेतलेल्या आहेत. पण पुढे आपल्याला हे बघायचं की त्या चाचणीचा रिपोर्ट काय येतो आणि त्या रिपोर्टनुसार त्यांना डॉक्टर काय उपचार देणार. डॉक्टर साहेब आपण बघू काय होतं. अहो ते रिपोर्ट त्या दिवशीचे कधी देणार आहेत? रामदास 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 जाधव. रामदास जाधव बघू. बघा हां ठीक आहे. तुम्ही रिपोर्ट डॉक्टरांना बघा. काय झालं काय झालं ते काय? डॉक्टर सांगतील तुम्हाला. बरं विचारतो मी हो, त्यांना. हो. जास्त नाही झालं आहे का काही? ते डॉक्टर सगळं बरं सांगतील. विचारतो मी त्यांना. चला बाबा येऊ का डॉक्टर साहेब? हा या 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 बघा की रिपोर्ट आली. तुम्ही सांगा काय झालं, जास्त काही झालं की नाही? तुम्ही गोळ्या घेतल्या का? ठीक आहे. तुमचा रिपोर्ट बघितला आम्ही. तर तुमच्यामध्ये पॉझिटिव्ह निघाला आहे. काय टीबी? हां. काय आहे टीबी? टीबी हा एक संसर्गजन्य आजार आहे जो की एका संसर्गजन्य व्यक्तीकडून आता सध्या त्यांना टीबी हा पॉझिटिव्ह निघालेला आहे. मी त्यांना थेरपी चालू करतो. त्यामध्ये तुम्हाला आमचा एक असिस्टंट हेल्प करतील. त्या मेडिसिन काही असं जास्त काही नाही. हा बरा होणार आहे. जर तुम्ही व्यवस्थित प्रॉपर्टी तुम्हाला त्यानंतर तुम्ही त्या असिस्टंटला भेटा. ते तुम्हाला कुठे मिळेल आहे डॉक्टर? या त्या समोर मॅडम आहे. बरं बरं जातो. हे झालं. चला चला. काही नाही झालं. चला हो मॅडम आम्हाला डॉक्टर साहेबांनी पाठवलं तुमच्याकडे. हे बघा. रामदास जाधव नाव आहे का? हा हे आहे. हे आहे का? हो माझे. तर तुमच्या रिपोर्टमधून डॉक्टरांनी असं लिहून दिलेलं आहे की तुम्हाला एक टीबी संसर्गजन्य रोग झालेला आहे. तर यासाठी आपण काही उपचार पद्धती देत असतो. तर त्यामध्ये डॉट्स थेरपी असते जी तुम्हाला 6 महिन्यापर्यंत घ्यावं लागेल. तर त्यामध्ये 4 प्रकारच्या गोळ्या असतात. त्यामध्ये एक आयसोथियाझिन, पॅरासिटामॉल, थेम्ब्युटॉल आणि रिफाम्पिसिन अशा 4 गोळ्या असतात. तर तुम्हाला हप्त्यातून 2 दिवस इथे यायचं आहे आणि त्या गोळ्या माझ्यासमोर घ्यायच्या आहेत. कारण काही व्यक्ती काय करतात किंवा काही रुग्ण काय करतात त्या गोळ्या फेकून देतात. तो पूर्ण डोस कंप्लीट करत नाही. तर तुम्हाला हप्त्यातून 2दा इथे यायचं आहे आणि नियमितपणे ज्या वेळेस तुम्ही घेणार म्हणजे की नाश्ता झाल्यावर किंवा जेवण झाल्यावर नियमितपणे 6 महिने तुम्हाला गोळ्या घ्यायच्या आहेत. तर नियमितपणे घेण्यासाठी तुम्ही रोज जेवण झालं की नाही व्यवस्थित आहार पौष्टिक जेवण घ्या. त्यासाठी मी तुम्हाला काही गोळ्या लिहून देते. तर या गोळ्या आहेत नेहमी हप्त्यातून 2 दिवस म्हणजे तुम्ही बुधवार आणि शनिवार इथे येऊन घ्यायच्या. मी तुम्हाला पहिलं सांगणार असं कसं काय काय घ्यायची, कोणती गोळी किती घ्यायची आणि नियमितपणे तुम्हाला रोज घ्यायचे आहे. कळलं? समजलं ना बाबा? ठीक आहे. ठीक आहे. तुम्हाला जे सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही करा. त्यानंतर यांचे जे जवळचे लोक आहेत म्हणजे तुमच्या कुटुंबात कोणतं नाही. 4 जण आहे सर. ठीक आहे. मग तुमच्या कुटुंबातील सगळे लोक त्यांची त्यांना जे डॉक्टर भेटतात ते जास्त त्यांच्या संपर्कात आहेत. त्या सर्व लोकांची पण आपण संधी करून घेऊ. त्यासाठी तुम्हाला सगळ्या त्या लोकांना जेवढं मदत केली असं करण्यासाठी या. ठीक आहे. ठीक आहे. देतो डॉक्टर. टीबीचा आजार झाला आहे. तर आता डॉक्टरांनी त्यांना डॉट्स थेरपीच्या अंतर्गत 6 महिन्याचा औषधोपचार सुद्धा सुरू केलेला आहे आणि त्यांच्या परिवारातील सर्व सदस्यांना चाचण्या करायला सांगितलेल्या आहे. आता आपण बघायचं आहे की त्यांच्या
कुटुंबातल्या सर्व लोकांचा त्याच्यावर प्रतिसाद काय असतो. चला बाबा घरी चला. बसा. आई बाबा आले का? ठीक आहे बाबा पाणी. आणि इकडे मला ते पाणी. तुझं काय आहे बाबा? हे का पाणी पाणी? काय झालं बाबा? काय झालं? अहो तुझ्या बापाला टीबी झालाय. काय? टीबी? कसं काय? आता काय करायचं आपण? हो काही नाही झाला, एक फुफ्फुसांचा रोग आहे, होऊन जातो बघा. अहो काय म्हटले डॉक्टर? अहो अरे काही नाही झालं, काही नाही होत. त्यांना 3 फुफ्फुसांचा रोग झाला आहे. डॉक्टरांनी 2 हप्ते सांगितलं गोळ्या घ्यायला, तिथे काही नाही होत, होऊन जातो बघा. पांडुरंग, कोणाची नजर लागली माझ्या घराला? आहे काही नाही होत, होऊन जातं बरं. त्या मॅडमनी बोलवलं आहे आपल्याला, तिथे जायचं आहे. 2 हप्ते गोळ्या घ्यायच्या आहे बाबांना, आणि उद्या आपल्याला चाचणीला बोलावलं आहे. चल जेवायला वाट, जाऊ दे, काही नाही होत त्यांना. चल काय सांगितल्याप्रमाणे जाधव कुटुंबातल्या सर्व सदस्यांनी त्यांच्या चाचण्या केलेल्या आहेत. पण आता त्यांचे रिपोर्ट्स काय येतात आणि डॉक्टर त्यांना काय सल्ले देतात जे त्यांच्या संपर्कात सर्वात जास्त राहतात ते आपल्याला बघायचं आहे. या बरं, बस आहे, बस आहे. हे घ्या डॉक्टर साहेब. आलो. हे इथे जर तुम्ही एका फॅमिलीमध्ये आहात, तर आणखी जर त्यांचे मित्र कोणी असतील त्याच्यातील जास्त संपर्कात आहे, तर त्यांना पण तुम्ही त्या चाचणीसाठी घेऊन या. मी तुम्हाला घेऊन येतो, त्यानंतर तुम्ही त्या चाचण्या परत करून घ्या, जसं यांच्या केलेल्या तुमच्याकडून एकदा चाचण्या करून घ्या. त्यानंतर आपण काय करणार आहे, तुमच्या जे जास्त संपर्कात असतात त्यासाठी तुम्हाला शरीर प्रतिबंधक पद्धती याच्या अंतर्गत तुम्हाला आम्ही काही औषधे चालू करून देणार. अहो कशाचे औषध आहे? आम्हाला काही नाही झालं. तुझं बरोबर आहे, आम्ही आम्हाला काही नाही झालं, पण टीबी हा असा आजार आहे जो की संसर्गजन्य जास्त माणसांना त्या कारणाने बसवतो. माणसं आजकाल काय करतात, अवॉइड करतात त्या गोष्टी. म्हणजे समजा मला टीबी झालेला नाही, मी का गोळ्या खाऊ, मला काय गरज आहे. अहो पण नाही घेऊ शकत आम्ही. आम्हाला काहीच नाही तर कसं गोळ्या घेणार आम्ही? तुझं म्हणणं बरोबर आहे, पण तू समजून घे, तुम्ही टीबी या कारणामुळे संपत नाही राहिला अहो, की आपण फक्त काय समजतो की टीबी फक्त त्या पेशंटला झाला तो गोळ्या खायचा, पण त्यानंतर काय तो गोळ्या पण बरा होऊन जातो, पण त्याच्यानंतर त्याच्या जवळच्या माणसाला परत टीबी होऊन जातो. अहो पण बस आम्ही डॉक्टर सांगते ना गोळ्या खायला, तर आपण घेऊन घेऊ. तर तुम्ही 6 महिन्यानंतर ते बरे होऊन जाते, पण तुम्ही जर गोळ्या पण नाही ना तर त्याच्यानंतर तुमच्या होण्याची असते. हा डॉक्टर लिहून जाईल गोळ्या. डॉक्टर पहिला किती झाला? पैसे वगैरे नाही आणि गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये सगळ्या टेस्ट तपासणी मोफत होते, त्यामुळे तुम्हाला पैशाची काही काळजी करायची गरज नाही. तुम्ही घरातले मोठे माणसं ना, तुमची जबाबदारी पडते, तुम्ही तुमच्या छोट्या मुलीला ते तुमचं मुलगा काय तुम्ही आपण त्याला तुम्ही गोळ्या खायला लावा, तर त्याची गोळ्या खाल्ल्यानंतर त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात. तुम्ही जेवढे चांगले समजून घेतात तेवढं तुमच्या बऱ्यासाठी त्या गोळ्या घेऊन लावा. त्यानंतर धन्यवाद डॉक्टर. मला नाही घ्यायचं. चला. आता तुम्ही बघितलं की डॉक्टरांनी त्यांना सल्ला दिला की सर्वांनी गोळ्या घ्या, पण त्यात एक असा पण रुग्ण होता जो ते गोळ्या घ्यायला तयार नाही काही ऐकायला तयार. तर त्याचा काय परिणाम होतो, ते गोळ्या घेतात, ते औषधोपचाराचं पालन करतात की नाही ते सगळं आपण बघूया त्याच्या घरी. नेहा, हे घे गोळी. हो आई, घेते मी. ठीक आहे पालन. खाऊन घे गोळी. हे आई. अमित, हा, बोल. हे घे गोळी. कसल्या गोळ्याच्या डॉक्टरांच्या मनाला लागली तर नाही घ्यायच्या मुलाच्या गोळ्या, जाऊ दे. अरे नाही घेत मी, कशाला त्यांनी उठाच दिले आपल्याला, आणि नको घे गोळ्या. डॉक्टर गोळी. डॉक्टरांनी सांगितलंय हो ना. घेतो मी, जा तुम्ही, मला शेतात जायचं काम आहे, जा तुम्ही. आता 6 महिन्यानंतर जेव्हा रामदास यांचा औषधोपचार जो आहे टीबीचा तो पूर्ण होतो, त्याच्यानंतर ते पुन्हा चाचण्या करायला जातात डॉक्टरांकडे. तर आपल्याला बघायचं आहे की त्या चाचण्यांचा रिपोर्ट काय येतो आणि पुढील डॉक्टर त्यांना काय सल्ले देतात. चला पुण्यात जायचं आहे. नमस्कार. तर कसं आहे ना, आता कसं वाटतं मला, आता काही त्रास होत नाही, जेवण वगैरे व्यवस्थित होते, अंग वगैरे दुखत नाही, श्वास घ्यायला त्रास होते काही, आणखी काही वेगळा उलटी वगैरे होत नाही, आणखी गोळीचा जो खाय असतो मला उलट्या वगैरे
रिपोर्ट बघितला तर सगळ्यात चांगली आणि तुम्ही मला ही सांगितलं की तुमच्या टीव्हीचा रिपोर्ट आता निगेटिव्ह आलेला आहे. तुम्ही उत्कृष्टरित्या तुम्ही सांगितल्याप्रमाणे व्यवस्थित गोळ्या खाल्ल्या त्यामुळे तुमच्या बाहेर पडलेले आहे. तुम्हाला थँक्यू डॉक्टर. आज गेला आजारी आहे तुम्ही त्याला काय होत आहे का आणि तसं होत आहे का बघा त्याला एकदा घेऊन या चेकअपसाठी गर्दी राहिली त्यांना गोळ्या वगैरे व्यवस्थित खाल्ल्या आहेत ना हो दादानी मम्मीनी सगळ्यांनी गोळ्या खाल्ल्या. ठीक आहे गोळ्या वगैरे घ्या चेक करून त्याला थँक्यू डॉक्टर. चला बाबा. माझ्याकडे गुड न्यूज आलेली आहे आणि रामदास हे बरे झालेले आहेत टीबी पासून. पण त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचा मुलगा अमित आता आजारी आहे. आता तो का बरं आजारी झाला आहे आणि त्याची तब्येत कशी आहे ते आपण पुढे बघूया. त्रास होत आहे बघायची ॲम्ब्युलन्स पण आवाज बरोबर वेळेवर तर आपण बघितलं होतं की जेव्हा डॉक्टरांनी सर्व कुटुंबाच्या सदस्यांना गोळ्या दिल्या होत्या तेव्हा अमित यांनी त्याचे निष्काळजीपणा किंवा नकारात्मक वृत्तीमुळे त्या गोळ्या फेकून दिल्या किंवा घेतल्याच नाही आणि सर्वांना अंधारात ठेवलं आणि त्याचे दुष्परिणाम आता त्याच्यावर आपल्याला दिसून येत आहेत. आता यातून आपण हेच काय शिकलो की जेव्हा कोणत्या रुग्णाला किंवा कोणा व्यक्तीला टीबी होतो तेव्हा सर्वात प्रथम आपल्याला लवकरात लवकर डॉक्टरांकडे जायचं आहे, त्याच्या चाचण्या करून घ्यायच्या आहेत आणि डॉक्टरांनी दिलेल्या जे काही उपचार पद्धती असणार रुग्णासाठी किंवा त्यांच्या संपर्कात येणाऱ्या सर्व जवळच्या व्यक्तींसाठी त्या नियमितपणे घ्यायच्या आहेत. त्यांनीच टीबी पूर्ण